आज मी जो हा ड्रेस घातलेला आहे ना, हा माझ्या हातामध्ये असलेल्या या सिल्कच्या धाग्यांपासूनच बनलेला आहे. खूप प्रश्न होते तुमची, म्हटलं सांगावं तुम्हाला की मागच्या वेळी महेश्वरला आली तेव्हा याच सिल्कच्या धाग्यांनी माझी नजर रोखली. म्हटलं स्वतःसाठी बनवून घ्यावा एखादा ड्रेस. महेश्वरची सगळी कामं आटोपली लूम्समधली की आम्ही दोघं निघतो असं निवांत नर्मदा नदीच्या घाटावर जायला. 10 मिनिटं का होईना नदीपाशी बसतो. बसल्यावर मग काही इच्छा नाही होत उठण्याची. समोर वाहणारी ती नर्मदा नदी शांत वाहतीये, हजारो गोष्टी पोटात आहे पण वाहतीये ती शांत. मागे हा समृद्ध महेश्वरचा किल्ला उभा आहे आणि हा ओलसर घाट. मग काय घेतला की चहा आणि ते गाणं आठवलं, ये भी तो पार्टी है तुम में और एक कप चाय. मग काय सगळा थकवा हा क्षणात नाहीसा झाला आणि निघालो इंदौरला यायला. रात्री 2 वाजली खरं घरी यायला आणि सकाळपासून पुन्हा सगळी कामं चालू. प्रत्येकाची आवड वेगळी. कोणाला डाळभात खायचं आहे, कोणाला भेंडी खायची आहे. मी बिझी आहे म्हणून त्यांना तर मी डावलू शकत नाही. मग काय बनवून दिलं प्रत्येकाला आपलं आपलं. आणि त्यानंतर आली शॉपमध्ये. आजचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी अविस्मरणीय असा दिवस आहे. मी एक सर्वसामान्य घरातली मुलगी आहे, सून आहे आणि 92,000 लोक आज मला एका वेळी ऐकत होती. ही माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आणि गोष्ट आहे. थँक्यू.